कधी येणार साहेब आणि कधी होणार भूमिपूजन? बापू थांबा जरा, पोरं फोन लावतात. कसला फोन करतात? एक तासभर झाला फोनच करतात. मला दुकानावर जायचंय. तुम्हाला लयच गाय लागलेली असत्या. बघल तेव्हा दुकानात गिरायक पण नसते आणि मला दुकानात जायचंय. तू मध्ये त्वाण घालू नकोस, नाहीतर तुझ्या थोबाडाचं भूमिपूजन करीन छपलीनं. ओ बापू जरा शांत बसता का? बघ की कायला का राहुल्या, जिकडे जाईल तिकडे तुमचं चालूच का आपलं? ए ढापण्या, एका बुक्कीत तुझा चष्मा फुडीन काय? भैया शिवाय कार्यक्रम होतोय ना, म्हणून जळतोय काय? बायांसमोर बोलून दाखव की. बोलतो की भैया काय अजून कोणाला पण नान. मी काय भितोय काय कोणाच्या बाप्पाला? खर तर भैयासाहेब ह्या कार्यक्रमाला पाहिजे होते. त्यांनीच गावात सभागृह व्हावं म्हणून शिफारस केली होती. आणि आज त्याच सभागृहाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते नाहीत म्हणजे जरा चुकल्यासारखं वाटते काय नाना? नाही पण पाटील साहेबांनीच भैयांना पक्षातनं काढलंय म्हणले, आपण तरी काय बोलणार? होय, पण आपण जाऊन त्यांना सांगायला पाहिजे होत. अहो त्यांना सांगितलं तरी ती येणार नाहीत. मला फुल कॉन्फिडन्स आहे. साहेब आले, साहेब आले, साहेब आले. सुस्वागतम सुस्वागतम. काय नमस्कार गुरुजी, कसं काय? बरं आहे ना? नमस्कार नमस्कार. साहेब हे नाना पवार. हो हो. गावात त्यांच्या शब्दाला खूप मोठी किंमत आहे. वा. हे सावंत, नमस्कार. हे बापू ताटे, हे ओळख आहे. हा सचिन. हो हो हो. गावात डेअरी आहे याची. बर. वा, छान. या या साहेब. खर तर तुमचे आभार कसे मानावेत हेच लक्षात येईना बघा. आमच्या या छोट्या गावात तुम्ही सभागृहासाठी निधी मंजूर करून दिलात, ही आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. खरंच साहेब, मनापासून धन्यवाद. हे बघा, आमच्या राष्ट्रशक्ती पक्षाचं धोरणच आहे की गावाचा विकास झाला पाहिजे. गावाचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास, मग जिल्ह्याचा, आणि आपोआप राज्याचा आणि देशाचा विकास होणार. म्हणून तर आम्ही इथं येऊन इथल्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. विकास कामं तर होतच राहतील, पण तुम्ही सर्वांनी सुद्धा विकसित होणं अत्यंत गरजेचं आहे. वा पाटील साहेब, वा. अरे बघताय काय, टाळ्या वाजवा. विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध तर आहोतच, पण म्हणून आमच्या पक्षात आम्ही गैरवर्तन खपून घेत नाही. तुमच्या गावातील काही लोकांवर आम्ही विश्वास ठेवला. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी आमचा विश्वासघात केला. त्यांनी आमच्या पक्षाचे विचार मातीत मिसळले.
साहेब, तुम्ही कितीही म्हणाला, काही म्हणाला, तरी तुमच्याबद्दल, पक्षाबद्दल आमच्या मनामध्ये कायम तेवढाच आदर आहे. पण उपयोग काय? आधार असून उपयोग काय? कृतीत काहीच दिसत नाहीये. सॉरी साहेब, पण एक बोलू का? बोला की. नाही, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण भैया मनाने खूप सच्चे आणि दिलदार आहेत. म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर नको असले आरोप केले ना, त्यांच्याच घरातल्या जयश्रीवर त्यांनी लग्न केलं. हे पण तितकं सत्य. हा बरोबर आहे. स्वतःच्या घरातनं बेदखल केलं असलं तरी पण जयश्रींची साथ सोडली नाही त्यांनी. जयश्रींना त्यांच्या नवऱ्याने टाकलं याची जाणीव असून सुद्धा त्यांनी त्यांच्या संग लग्न केलं. आणि ह्याच त्या आमच्या वहिनी साहेब. हा साहेब, नवऱ्याने टाकली म्हणजे खर तर त्यांची काही चुकी नव्हती. कुठल्या तरी एका मूर्ख माणसामुळे त्यांचं आयुष्य का बरबाद व्हावं? एवढा साधा सरळ विचार आमच्या मनात आला. ठीक आहे, चांगलंच आहे. म्हणून तुम्ही केलेली चूक बरोबर होत नाहीये. अहो साहेब, पण त्यांची काही चूकच नव्हती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्या फौजीच्या मिसेस. शीतल नाव आहे त्यांचं. हा, त्याच. अहो साहेब, खरंच त्यांची काही चूक नव्हती. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही शीतललाच विचारा. शीतल, पण तुम्ही कसं? ते तिला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. झालेल्या प्रकाराबद्दल. कसल्या प्रकाराबद्दल? सांगतेस ना शीतल? हा, बोला. बोला, बिंदास बोला. साहेब, मला तुमची माफी मागायची होती. माफी कशाबद्दल? साहेब, मी तुम्हाला हर्षवर्धन बद्दल सगळं चुकीचं सांगितलं होतं. म्हणजे माझा गैरसमज झाला होता. म्हणजे? साहेब, मला माफ करा. हर्षवर्धन यांची काय बी चूक नव्हती.
माझ्यामुळे तुमच्या मनात हर्षवर्धन यांची चुकीची कल्पना तयार झाली. तुम्ही नक्की बोलताय? कोणाच्या दबावाखाली बोलत नाही ना? नाही नाही साहेब, ह्या तर जयश्री आहेत. हर्षवर्धन यांच्या मिसेस आणि माझ्या नवऱ्याच्या मामे बहीण. आणि ही आमच्या घरातच राहतात. मी जयश्रीची आई म्हणजे भैया साहेबांची सासूबाई हो. पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. ती शीतलने तुमच्यासाठी पत्र लिहिलं होतं आणि घरातच विसरून आली म्हणून द्यायला आली मी. दर्ग दे त्यांना. अजिंक्य फौजी ना ते माझा बाचा. अहो अगदी लहानपणापासून मी त्याला मुलासारखंच वाढवलंय. ही त्याचीच बायको. नवरा इथं नाही ना त्याच्यामुळे अशी बैसटल्यासारखी वागती. शीतलताई, काय हे तुम्ही असं का वागावं? साहेब माफ करा साहेब, माझ्याकडून लई मोठी चूक झाली. खर तर माझीच मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. हर्षवर्धनचं यात काय बी चुकलं नव्हतं. तुम्ही माझ्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांना शिक्षा देऊ नका. तुम्ही असं करायला नको होतं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही केवढी मोठी चूक केली ते. तुमच्यामुळं आम्ही चांगल्या युवा नेतृत्वाला मुकलो. अहो आम्ही वाटेल तसं त्यांना बोललो. त्यांना पक्षातून काढून टाकलं केवळ तुमच्या सन्मानापोटी. आणि तुम्ही साहेब त्यांना काय बोलू नका. म्हणजे त्यांची काहीच चुकी नाही. खर तर त्यावेळी परिस्थितीच अशी होती. त्याला त्या तरी काय करणार. आणि चुका कोणाकडनं होत नाहीत, सगळ्यांकडनं होतात. आम्ही माफ करून काय उपयोग? हो त्यांच्या गैरसमजुतीपायी तुमचं करिअर संपलं असतं. हो साहेब, करिअरचं काय पडलंय तवा. करिअर पेक्षा कुटुंब, आपली माणसं महत्वाची. ही शिकवण आपल्या पक्षातूनच मला मिळाली. आणि आता कितीही झालं काहीही झालं तरी शीतल आमच्या कुटुंबाचा एक भागच आहेत ना. खरं तर माफी तुम्ही आमची नाही यांची मागितली पाहिजे. ए शीतल माग ग. सॉरी.
शीतल, यापुढे तुम्ही मात्र काळजी घ्या. एका फौजीची बायको म्हणून आम्ही अत्यंत सन्मानानं बघतो तुमच्याकडे. याची जाणीव तुम्हाला पण असली पाहिजे. तुम्ही सामाजिक भान राखून वागलं पाहिजे. तुमच्या अशा वर्तणुकीमुळं फौजींना देखील मान खाली घालावी लागली असेल. हर्षवर्धन, या या तुम्ही इकडे या. तर गावकऱ्यांनो, आज तुमच्या समोर जाहीरपणे मी हर्षवर्धन देशमुख यांची माफी मागत आहे. हो साहेब, काय कशाला उगाच नका आम्हाला. आमचं चुकलं. आम्ही इतरांपेक्षा आमच्या माणसावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. शहानिशा करायला हवी होती. हर्षवर्धन, आता आम्ही तुम्हाला सन्मानानं पुन्हा पक्षात येण्याची विनंती करतोय. अहो साहेब, काय बोलू मी, माझ्याकडे शब्दच नाहीत. थँक्यू सो मच. आणि आम्ही केलेल्या चुकीची भरपाई म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी आम्ही तुमची नियुक्ती करीत आहोत. बघितलंस का राहुल्या? अरे एकच साहेब, पाटील साहेब, पाटील साहेब. भैयासाहेब देशमुख, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. हो पाटील साहेब, तुम्ही मला परत एकदा पक्षात काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी राहील. पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच जोमात पक्षाचं काम करू. मी तुमच्या सगळ्यांसमक्ष सांगतो, यंदा विजय हा फक्त आपला आणि आपलाच असणार. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. अहो नाता टॅलेंट राव. अहो भैया, बाद झालं भैया. अहो नाचून नाचून पोटात दुखायला लागले. अहो टॅलेंट राव, पोटात तर विरोधकांच्या दुखणार रे. नाचा